भूमाता आहे. ही भूमाता कमकुवत झालेली आहे. पूर्वी जसं पिकत होतं तसं आता पिकत नाही. तर मंडळी, आपली भूमाता जी आहे, सगळ्यांना कल्पना असेल की भूमातेची अवस्था आपली अतिशय बिकट आहे. आणि ही भूमातेची अवस्था बिकट आहे म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याला इलाज काय, त्याला उत्तर काय? ही तुम्हाला सेंद्रिय कर्ब हा शब्द खूप ऐकला असेल. सेंद्रिय शेती, सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय शेतीपेक्षा सेंद्रिय कर्ब फार महत्त्वाचा शब्द आहे. आणि आपल्या भूमातेचा सेंद्रिय कर्ब हा आत्ता 0.3 0.5 असा अतिशय कमी आहे. आणि तो 0.8 पेक्षा जास्त, 1% झाला तर आणखीन चांगला, आणि 1.5% झाला तर फारच चांगला. हे सगळं व्हायला पाहिजे, हे पण आपल्याला कळतं आहे. याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे याच्यावर एक इंग्रजी छोटीशी 4 मिनिटाची फिल्म आहे. ज्यांना इंग्रजी समजणार नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला ती फिल्मचं थोडासा अर्थ नंतर समजावून सांगतो. आपण ती फिल्म पहिले बघून घेऊ. Too much carbon in our atmosphere. But carbon's not our enemy. It's the building block of life. Everything alive is made of it. It's us. The problem and the solution are simply a matter of balance. Let's step back and look at the 5 pools of where carbon is stored on planet Earth. Starting about 500 million years ago, when plants appeared on land, carbon began to cycle in an amazing balance. मंडळी, हा जो कार्बन आहे तो जमिनीत असायला पाहिजे होता, तो हवेमध्ये निघून गेलाय. आणि तो कार्बन हवेमध्ये गेल्यामुळे हवेमध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि तो जो कार्बन हवेत निघून गेला, पण कितीही जरी थांबवलं की आपल्याला डिझेल वापरायचं नाही, पेट्रोल वापरायचं नाही, तरी सुद्धा आपण ज्या पद्धतीने शेती करतोय, जमीन नांगरून जी शेती करतोय, ती जमीन नांगरण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला थांबवायला पाहिजे. आणि आपल्याला शून्य मशागत तंत्र, हे जे तंत्र आहे हे स्वीकारायला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन जमिनीमध्ये हवेत गेलाय आणि हवेमधून तो समुद्रातल्या पाण्यामध्ये आता विरघळतोय. असं झालं तर समुद्रामधल्या पाण्यामधले जे मासे वगैरे आहेत ते मरतात, त्यांची संख्या कमी होते. The big question is, where do we put this excess carbon to get this cycle back into balance? Well, remember when I said that the solution is right under our feet? It literally is. It's the soil. Plants with sunlight and water perform photosynthesis. They pull in carbon from the air and turn it into carbohydrates, sugars. Then they pump some of those sugars down through their roots to feed microorganisms who use that carbon to build soil. Voila, carbon. Plants pump it in and soil stores it. Nature's living technology is amazing. Scientists have recently discovered that applying a thin layer of compost sets up an ongoing positive feedback loop that brings more and more carbon into the soil each year. In concert with other regenerative practices like not tilling the soil, planting trees, cover crops, and planned grazing, we can build and retain gigatons of soil carbon. This is carbon farming. This is regenerative agriculture. And there is nothing more powerful than an idea whose time has come. Unlike more carbon in the atmosphere, more carbon in the ground is good for us. It makes healthy soil, which is nutrient rich, full of life, and holds way more water. This means more nutritious food and crops that are more resilient in the face of drought. That's good news for farmers, families, and everyone that eats. Remember this. The way we grow our food, fiber, and fuel either puts carbon up into the atmosphere or it pulls it down into the ground. The regeneration of soil is the task of our generation. Our health, the health of our soils, and the health of our planet are one and the same. ते तंत्र आपण स्वीकारलं आणि त्याचं जर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला ती जर शेती करता आली तर, हे बघा, ही धानासाठी म्हणून तयार केलेली शेती पद्धत आहे. ही SRT, सगुणा राईस तंत्र किंवा सगुणा राईस टेक्नॉलॉजी, हे धानासाठी जरी केलं असलं तरी त्याच्यामध्ये
सर्व प्रकारची वेगवेगळी पिकं आपल्याला घेता येतात. परंतु धानाच्या शेतीमध्ये माणूस म्हणजे शेतकरी आनंदी होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला ह्या SRT पीक पद्धतीमध्ये दिसली. आणि इथे सुद्धा आता बरेचसे SRTचे शेतकरी आलेले आहेत, अगदी अत्यंत यशस्वी झालेले. ह्या भागामध्ये जे शेतकरी आहेत SRTचे, त्यांनी जरा हात वरती करा बरं. कोण कोण इथे SRTचे शेतकरी आलेले आहेत? छान, इथे 4 5 6 शेतकरी दिसत आहेत. व्हेरी गुड. परंतु तुमच्यापैकी प्रत्येकजण जे धान किंवा धान घेत नसतील तरीसुद्धा हे तुम्हाला SRTचं तंत्र हे जे आहे हे अतिशय साधं सोपं तंत्र आहे. हे सहजपणे तुम्ही इथे बसलेल्या शेतकऱ्यांशी सुद्धा बोलून भेटून शिकू शकता किंवा यूट्यूब चॅनलवरती SRT भात लागवड तंत्र या मार्गाने जरी गेलात तरीसुद्धा तुम्हाला ते सहज येऊ शकेल. ही एक यशोगाथा आहे. अर्धा एकर शेती करणारा आदिवासी शेतकरी, फक्त अर्धा एकर शेती, ज्याचं उत्पन्न वर्षाकाठी फक्त 8,000 रुपये होतं आणि बाकीचं मोलमजुरी करून तो आपलं जीवन जगत होता आपल्या कुटुंबाला घेऊन. आता त्याच्या यशामध्ये काय फरक झाला SRT स्वीकारल्यापासून ते बघून घेऊया. नाही नाही, ती फिल्म दाखवूया. हां, दत्तू काशीनाथ आगिवले, मुक्काम मोगरज, पोस्ट आंबिवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. हे 911 भात आहे आणि SRT मधून लावलेलं आहे. SRT मधून म्हणजे नाही पाण्याचं टेन्शन, पाऊस कधीही पडू द्या तरी टेन्शन नाही आणि उत्पन्न तर भरपूरच आहे. पूर्वी 7 ते 8 पोती व्हायची, आता 14-15 पोती होतात. दुप्पटचं पीक वाढलेलं आहे. नांगराला पैसे देऊन मजूर कर लागायचे, आता काही ते लागत नाही. घरीच आम्ही आता मुलं असतात, आम्ही 2 नवरा बायको आणि 3 ते 4 दिवसात सगळी लागवड करून मोकळे होतो. आम्हाला खूप म्हणजे खर्च व्हायचा, नांगरकीचा आला, लागवडीचा आला, सगळं ते आलंच ना. खर्च व्हायचा आणि उत्पन्न एकदम कमी भेटायचं. त्याच्यातून आता हे SRT करतो ना, तिथून म्हणजे आमचं खर्च तर कमीच झाला, नांगरकी नाही. परत पिकं पण 2 पिकं घेतो, उन्हाळी आणि पावसाळी. पावसाळी भात घेतो, उन्हाळी पालेभाज्या, फळभाज्या, हे सर्व कडधान्य सगळं पिकं घेतो. पूर्वी लय कठीण परिस्थिती होती माझी, पोट पण भरायला मुश्किल व्हायचं, एवढी कठीण परिस्थिती होती. पिकायचं ते पोटापुरी म्हणजे पोटाचं पण नव्हतं भागायचं. हे घरच्यासाठी सगळं पिकतं वर्षभरात. तिथून SRT करायला लागलो ना, तिथून म्हणजे कोणतीच अडचण आलेली नाही. वाढत वाढत उत्पन्न चाललेलं आहे. आता वर्षभराला 70-80 हजार म्हणजे मला शिल्लक राहतात. सर्व आता सणवार आलं, सगळं आलं, सगळं आम्हाला वेळच्या वेळेवर बनवून खाऊ शकतो. काय अडचणी नाही, काही नाही. पहिलं जीवन आणि आता जीवन लय फरक आहे. म्हणजे लयच विचार करायचो का म्हातारपणी आपण शेती लागवड कशी करायची पारंपरिक, हे खूप संकट म्हणजे मनात यायची. पण आता तसं काहीच राहिलं नाही. म्हातारपणी जगू शकतो, शेती लावू शकतो, कारण म्हणजे जास्ती त्रास अजिबात नाही ना. SRT मध्ये एकदम हलका काम आहे, सगळं जड काम राहिलंच नाही त्याच्यात. आत्ता म्हणजे मनात म्हणजे भीती राहिलीच नाही, एकदम म्हणजे बिनधास्तपणे जीवन जगू शकतो. कारण पूर्णपणे म्हणजे SRTचा आम्हाला आधारच झालेला आहे. तेव्हा मंडळी, ह्या अर्ध्या एकरच्या आदिवासी शेतकऱ्याने आपल्याला काय काय सांगितलं, ह्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या आपल्याला त्याच्या स्वतःच्या अनुभवावरून. तो म्हणतो की त्याच्या मनामधली भीती आता संपूर्ण गेली. शेती माझी पिकेल का नाही, मी म्हातारा झाल्यावर मला शेती करता येईल की नाही, ही त्याच्या मनातली भीती कमी झाली. त्याच्या मनामधल्या 3 प्रकारच्या भीती कमी झाल्या. एक म्हणजे त्याला पावसावर अवलंबून राहावं लागत नाही. 2 म्हणजे त्याला मजुरांवर, बाहेरच्या मजुरांवर अवलंबून राहावंच लागत नाही. घरातलीच त्याच्या 2 मुली, त्याची पत्नी आणि ते सगळं घरातल्या घरामध्येच सगळं काम करू शकतात. काम अतिशय हलकं झालं. नांगर नको, ट्रॅक्टर नको, त्यांच्या कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजे पावसावर अवलंबून राहावं लागत नाही,
ट्रॅक्टरवर अवलंबून राहावं लागत नाही आणि मजुरांवर पण अवलंबून राहावं लागत नाही. हे त्याचं परावलंबित्व जे होतं ते सगळं निघून गेलं आणि पीक मात्र त्याला तो सांगतो की 7-8 पोती व्हायचे तिथे 14-15 पोती पिकतात. 8,000चं उत्पन्न होतं तिथे त्याच्या 70-80 हजार रुपये शिल्लक राहतात. ही जी स्टोरी आहे ही अत्यंत लहानातल्या लहान माणसाची स्टोरी आहे. जर लहानातल्या लहान हा एक नाही, असे अनेक शेतकरी इथे जमलेले काही शेतकरीसुद्धा तशा प्रकारच्या स्टोरी तुम्हाला सांगू शकतील. आणि हेच खरं घडतं आहे. तेव्हा आपल्याला जर काय हा SRT मार्ग जर समजला, म्हणजे तो कसा समजेल, तर तुम्ही त्याला छोटीशी सुरुवात करायला पाहिजे. छोटी सुरुवात करायला पाहिजे. सगळ्या शेतामध्ये एकदम नका करू. तुमच्याकडे 1 एकर शेत असेल तर पाव एकरमध्ये तुम्ही सुरुवात करून बघा. आणि जेव्हा हा लहान शेतकरी करू शकतोय, तर तुम्हाला सुद्धा हे सगळं तंत्र सहजपणे जमू शकतं. आणि हे फक्त तुम्हाला जर वाटत असेल की या पुढे जाऊया, हे फक्त भातासाठीच आहे का, तर बिलकुल नाही. भातानंतर ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची बरीच पिकं घेऊ शकतो. नाही, इतकं फास्ट नाही. म्हणजे जसं तुम्ही पाहिलात की हे कोबी आहे म्हणजे भाजीपाला घेता येतो, भुईमुग घेता येतं, भातानंतर गहू घेता येतो. किंबहुना भातानंतर गहू घेण्याचा तिथलं म्हणजे चूड किंवा पेंढा न जाळता, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये पराली बर्निंग हा फार मोठा इश्यू आहे. अशा प्रकारचा न भाताचा पेंढा जाळता गव्हाचं पीक अतिशय यशस्वीपणे दाखवता येऊ शकतं. हे इथे नागपूरचे जे शेतकरी बसलेले आहेत, जरा हातवरती करा, श्रीनिवास पंडे यांनी सगळ्यात पहिल्यांदा दाखवून दिलं की भाताचा पेंढा न जाळता अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला योगायोगाने त्यांचा फोटो इथे आला की नाही मला माहिती नाही, परंतु असे आता किमान 50 एक शेतकरी महाराष्ट्रामध्ये आहेत की जे हे सिद्ध करून दाखवू शकतात. किंबहुना तुमच्याकडे नाचणी किंवा नागली हे पीक आहे का? नाचणी किंवा नागली हे पीक नाही? अरे चा दॅट्स, मला माहिती नव्हतं हे. पण तुमच्याकडे स्मॉलर म्हणजे स्मॉलर मिलेट्स ज्याला म्हणतात, मिलेट्स इथे आहेत का ही मिलेट्स क्रॉप्स? किंवा वरी, नागली, नाचणी किंवा कांगा ही नाही, मायनर मिलेट नाही सर इथे. या मायनर मिलेट्स नाही आहेत. ज्वारी वगैरे लावतात. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. ज्वारी बाजरी आहे का? बाजरी आहे का मग? बाजरी लावतात पण तेवढं नाही, कमी कमी. अच्छा, ठीक आहे. परंतु कोणत्याही प्रकारची पिकं ही मायनॉर मिलेट्स जी आहेत ही फार महत्त्वाची ठरतायत आता इथून पुढे. तर ही सगळी ही सुद्धा पिकं SRT पीक पद्धतीने चांगली घेता येतात. SRT पीक पद्धतीने तुम्ही पाहिलं की हे गव्हाचं पीक गहू आहे आणि हे शेतकरी जे आहेत हे मूल चंद्रपूरचे आहेत. आणखीन उजव्या बाजूला आपल्या SRTचं शेत दिसतं आहे आणि डाव्या बाजूला पारंपरिक पद्धतीने. डाव्या बाजूचा शेतकरी आहे त्यांनी 9 का 10 पोती गोणी खत वापरलं आहे. 14-15 वेळा त्यांनी फवारण्या केलेल्या आहेत आणि उत्पन्न मात्र 5 क्विंटल 6 क्विंटल असं एवढं उत्पन्न आलं आहे. आणि उजव्या बाजूचे जे शेतकरी आहेत ते जे शेतकरी आहेत ते SRTचे पद्धतीने त्यांनी ऊसाचं आपलं कापसाचं पीक घेतलेलं आहे आणि त्यांनी फक्त 3च गोणी खत दिलेलं आहे, 4च वेळा फवारणी केलेली आहे आणि त्यांचं उत्पन्न मात्र 12 क्विंटल 13 क्विंटल काहीतरी या कापसाचं उत्पन्न आलेलं आहे. तेव्हा SRT पीक पद्धतीने हमखास उत्पन्न आणि ते सुद्धा वाढीव आणि बऱ्याचदा ते दुप्पट किंवा तिप्पट एवढं उत्पन्न येऊ शकतं. SRT पीक पद्धतीमध्ये शेतकरी नक्की आनंदी होतोय. आनंदी होणं, शेतकरी आनंदी होणं ही गोष्ट सहज दिसू शकते. आपण ह्या इथे बघू शकाल की हा एक छोटा दुसरा प्रयोग आहे. 3 छोटे छोटे प्रयोग आहेत, तुम्ही बघून घ्या. कणरचना तयार कशी होते आणि त्याचा जरा आवाज पाणी झिरपण्यावर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला आता एकूण 3 प्रयोगामध्ये छोट्या छोट्या तुम्हाला दाखवतोय. पहिल्या प्रयोगामध्ये मी तुम्हाला मातीचे कण एकमेकाला धरून ठेवून त्याच्या मातीच्या ताकदीवर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यासाठी 2 बरण्या घेतल्यात, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि बरण्यांच्या वरच्या बाजूला 2 जाळ्या आहेत. एका बरणीमध्ये म्हणजे डाव्या बाजूच्या बरणीमध्ये शून्य मशागत SRT तंत्राचं ढेकूळ टाकलेलं आहे आणि उजव्या बाजूच्या बरणीमध्ये ज्या मशागत केलेल्या जमिनी आहेत त्याचं ढेकूळ त्याच्यात टाकलेलं आहे. आणि बघा काय फरक झालाय तो, की डाव्या बाजूला मातीचं जे कणरचना आहे, मातीचं ढेकूळ आहे ते अत्यंत मजबूत आहे आणि ते बिलकुल फुटत नाही आहे. आणि उजव्या बाजूचं जे आहे, जी मशागत केलेली माती आहे त्याचं ढेकूळ मात्र त्याची अवस्था काय झाली ते बघा.
दुसऱ्या प्रयोगामध्ये मी तुम्हाला असं दाखवतोय की जमिनीवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो झिरपायला पाहिजे का वाहून जायला पाहिजे हे आता ह्या प्रयोगामध्ये आपल्याला दिसणार आहे. याच्यामध्ये आम्ही काय केलंय की हा जो मातीचा गोळा आहे हा पारंपरिक जमिनीमधून काढलेला आहे आणि तसाच मातीचा गोळा आम्ही म्हणजे SRT पद्धतीने जेव्हा शेती करतो शून्य मशागत त्याचा पण काढलेला आहे. ह्याच्यासाठी प्लास्टिकचे 2 खोके वापरलेत, त्याचा तळ काढून टाकलाय आणि तो तळ काढून टाकून तिथे जाळी बसवली आहे आणि त्याच्यावर कृत्रिमरित्या पाऊस पडलेला आहे. हा पडणारा जो पाऊस आहे तो बरोबर मोजून असा टाकलेला आहे हे पाणी. आणि बघा डाव्या बाजूला जिथे शून्य मशागत तंत्र SRTचं आहे त्या मातीवर ही माती 6 वर्ष नांगरलेली नाही. त्या मातीवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पाणी कुठे जात आहे? ते पाणी सगळं खाली त्या खोक्याच्या तळामध्ये दुसऱ्या एका खोक्यात जमा होत आहे. आणि उजव्या बाजूला मात्र तेच पाणी जेव्हा मातीवर पडतंय जमिनीवर पडतंय ते सगळं वाहून येऊन पुढच्या बाजूला जो कप ठेवलेला आहे त्या कपामध्ये जमा होत आहे. तेव्हा पारंपरिक पद्धत जी उजव्या बाजूला दिसते आणि डाव्या बाजूला शून्य मशागत तंत्र दिसतंय. शून्य मशागत तंत्रामुळे भूगर्भामध्ये पाणी जे झिरपतं ती झिरपण्याची प्रक्रिया कशी होते त्याचा काय फरक पडतो ते आपण बघतोय. इथे आपण प्लास्टिकचे 2 पाईप घेतलेले आहेत आणि हे 2 पाईप एक पारंपरिक पद्धतीच्या शेतामध्ये घातलंय आणि त्याच्यामध्ये बरोबर 2 लिटर पाणी आपण मोजून ओतलेलं आहे. आणि हे 2 लिटर पाणी खाली झिरपून जायला मातीमध्ये झिरपून जाण्यासाठी किती वेळ लागतो हे बघण्यासाठी आपण त्याला स्टॉपवॉचनी वेळ बघायला सुरुवात करतो. आणि अशा प्रकारे हे जे पाणी आहे 2 लिटर हे झिरपून जायला किती वेळ लागतो हे बघण्याचा आपण प्रयत्न करतो. हे जे पाणी शिल्लक आहे ते जवळजवळ 1 तासानंतर तिथे शिल्लक दिसलं. आता मात्र हे SRTचं शेत आहे शून्य मशागत जे 6 वर्ष नांगरलेलं नाही त्याच्यात पण आपण नेमकं तेच करतोय. याच्यामध्ये तशाच प्रकारे पाईप आपण ठोकलाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 लिटर पाणी टाकून आपण त्यालाही वेळ बघणार आहोत आणि ते किती मिनिटामध्ये काय होतं ते पण आता आपल्याला दिसेल. अशाच प्रकारे इथे आपण हे 2 लिटर पाणी या SRTच्या शेताच्या वाफ्यावर टाकलेलं आहे आणि पुन्हा घड्याळ लावलेलं आहे. आणि बघा एकंदरीत फक्त 25 मिनिटामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. ह्याच्यामध्ये बघा आता दोन्ही आपल्याला परिस्थिती दिसतेय. डाव्या बाजूला पारंपरिक जमिनीमध्ये आपण तो ठोकलेला आहे आणि 1 तासानंतर एवढं पाणी शिल्लक आहे आणि उजव्या बाजूला जे आहे ते आपलं SRTचं आहे शून्य मशागत तंत्राचं आहे आणि ज्याच्यामध्ये मात्र पाणी 20-25 मिनिटामध्ये पूर्णपणे गायब झालेलं आहे. त्या मंडळी हा जो प्रयोग आहे अतिशय महत्त्वाचा आहे की मातीची कणरचना कशी सुधारते. SRT शून्य मशागत पद्धतीमुळे मातीची कणरचना सुधारणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट घडते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर काही बातम्या वगैरे पाहिल्या असतील तर पोकरा नावाची जी योजना आहे, मला माहिती नाही तुमच्यापैकी इथे कोणी त्याचे लाभधारक आहेत का, परंतु महाराष्ट्र शासनाची पोकरा योजना जी आहे त्यांनी आता हे तंत्र स्वीकारलं आहे. ह्याचं कारण जिथे जिथे कापूस आणि सोयाबीन घेतला जातो तिथे तिथे अति पावसामुळे खालच्या बाजूची जी बोंडं असतात ह्याची कापसाची त्या कैऱ्या म्हणतात ते तिकडचे लोक, त्या कैऱ्यांची सड होते म्हणजे सडतात त्या. ते SRT पीक पद्धतीमध्ये एकही त्यांची बोंडाची सड झाली नाही. किंवा तसंच सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यांनी SRT पीक पद्धतीने सोयाबीन लावलं त्यांचं उत्पन्न अतिशय चांगलं आलं. तर ह्या गोष्टी सिद्ध होताना दिसत आहेत. आणि ह्याच्यामध्ये आणखीन फार महत्त्वाच्या गोष्टी SRTमध्ये जाणवतात. तुम्हाला माहिती आहे की हवामान बदल झालेला आहे आणि हवामान अनुकूल अशी पीक पद्धती आपल्याला पाहिजे. म्हणजे काहीही झालं तरी उत्पन्न आपलं मात्र आलं पाहिजे शेतकऱ्याचं. उदाहरणार्थ हे इथे जे एक शेतकरी आहे, ही तरुण मुलगी आहे शेतकरी, आणि ही तरुण मुलगी शेतकरी हिच्या डाव्या बाजूला इथे हे पारंपरिक पद्धतीचं तिच्याच नातेवाईकांचं शेत आहे आणि हे तिचं शेत आहे SRTचं. जांभूळपाडा हे नाव जर तुम्ही ऐकलं असेल सुधागड पाली तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये, तिथे त्या नदीला फार प्रचंड पूर येतो. म्हणजे 1989 साली अख्खं गाव वाहून गेलं होतं आणि खूप लोकांची जीवितहानी झाली होती. त्याच गावाला नदीच्या काठावर हे शेत आहे आणि या शेतामध्ये SRT पीक पद्धतीने तिने गेले 3 वर्ष लागवड करते आहे. 3ही वर्ष 5-5 दिवस 6-6 दिवस 8-8 फूट पाणी 10-10 फूट पाणी भाताच्या पिकावर असूनसुद्धा हे तिचं शेत अजूनही चांगलं आहे. आणि बाजूचा शेतकरी जो आहे तिचंच नातेवाईक
त्या शेतामध्ये भातच नाही तर तिथला चिखलसुद्धा वाहून गेला. आणि अशी ही SRT पीक पद्धत आहे ज्याच्यामध्ये तिला एका हेक्टरमध्ये 7,000 किलो भात पिकलं. तर ह्या गोष्टी, आणि ती तालुक्यामध्ये पहिली आली, जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिली आली. आणि आता यावर्षी ती राज्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता, पण काही गोष्टी तिथे नको त्या गोष्टी घडल्या. परंतु हे तिचं शेत आहे, हे शेतामध्ये प्रचंड पूर, आणि पुरानंतर लगेच ओसरून गेल्यावर 5-6 दिवसांनी हे तिचं शेत अशा पद्धतीचं दिसत होतं. आणि हे अतिशय उत्तम असं पीक तिच्या शेतामध्ये आलेलं आहे. आणि ती तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं 2 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने पहिली आलेली आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी हे पिकं तुम्हाला दिसत आहेत की ज्याच्यामध्ये SRT पीक पद्धतीने जर घेतलं तर शेतकरी यशस्वी होतो आहे, आणि पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी अत्यंत अयशस्वी होतो आहे. आणि कारण ह्याचं की SRT हे तंत्र हे हवामान अनुकूल, हवामानाला बगल देऊन आपलं पीक यशस्वी करता येऊ शकणं, हे SRTमध्ये अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्यामुळे जगाच्या स्तरावर SRT तंत्र हे स्वीकारलेलं आहे. हे ठिकठिकाणची वेगवेगळी पिकं आहेत. आता हे विशेषतः हे जे शेत आहे हे आमच्याकडे समुद्राच्या काठावर जी शेती आहे त्याला खारेपाटण किंवा खार जमीन म्हणतात, जिथे समुद्राच्या कडेचा जर बांध फुटला तर मिठाचं पाणी जमिनीमध्ये येतं आणि शेत सगळं प्रचंड नुकसानग्रस्त होतं. हा शेतकरी ह्याच्या शेजारी असलेले हे SRTचं शेत आहे. हे सगळे फोटो जे अगोदरचे दाखवले हे शेजारचे, मध्ये फक्त एक बांध, आणि SRTचा शेतकरी पुन्हा इथे सुद्धा यशस्वी झालेला आहे. आणि अतिशय उत्तम असं पीक त्यालासुद्धा पिकलेलं आहे. शेतकरी आनंदी होणं ही अतिशय महत्त्वाची उपलब्धी SRTमध्ये जाणवते. आणि शेतकऱ्याला आनंदी होताना पाहणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आम्हाला मिळते आहे. हा जो शेतकरी आहे हा सुद्धा एक दुसरा आदिवासी शेतकरी आहे, ज्याची 2 एकर शेतीमध्ये उत्पन्न 15,000 होतं, जे आता त्याला 3 लाख रुपयापर्यंत गेलेलं आहे उत्पन्न. आणि डोक्यावर तो भाजी न्यायचा, त्यासाठी आता त्यांनी स्वतःचा एक छोटासा 3 व्हीलर टेम्पो पण खरेदी केलेला आहे. आणि 15,000 कुठे, 3 लाख कुठे. आणि त्याला अगोदरच्या पीक पद्धतीमध्ये त्याच्या शेतामधून साधारण 3-4 वस्तू मिळायच्या, म्हणजे भात मिळायचा, नाचणी मिळायची, वाल मिळायची आणि आणखीन मूग वगैरे. आता त्याला त्याच्या शेतामधून 27 प्रकारच्या गोष्टी मिळतात, त्या वर्षभर पुरतील एवढ्या मिळतात. आणि शिवाय वरती 3 लाख रुपये त्याला उत्पन्न मिळू शकतं. आणि हे असं सगळं सिद्ध केल्यामुळे त्याला आता प्रतिष्ठा पण मिळायला लागली, आणि त्याच्याकडे नानाविध प्रकारचे मोठे मोठे पाहुणे यायला लागले. तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. हाच तो शेतकरी आहे, आदिवासीच आहे. आणि आदिवासी शेतकरी आनंदी जसा होतो आहे तसा हे शेतकरी जे आहेत हे पुणे जिल्ह्यातले आहेत. आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघा, त्यांचं हे इंद्रायणी भाताची जात आहे. एका एकरमध्ये 4 टन इंद्रायणी भात पिकलेलं आहे. 25 रुपये किलोनी उत्पन्न हे त्यांचं उत्पादन विकलं गेलं. त्याच्यानंतर ही लेट्यूस पीक घेतलेलं आहे, आणि लेट्यूसनंतर हे अपारंपरिक दुसरं जे पीक आहे ते म्हणजे ब्रॉकली आहे. तर अशा प्रकारे शेतकरी 3 लाख रुपये एकरी सहजासहजी SRT पीक पद्धतीने पिकवायला लागलेला आहे. SRT पीक पद्धतीमध्ये मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जमीन नांगरायची नसते, नांगरायची नाही, कुळवायची नाही, कोळपायची नाही, खुरपायची पण नाही. किती वर्ष, 20-20 वर्ष किंबहुना अख्खं आयुष्यभर जमीन पुन्हा पुन्हा नांगरायची नाही. आपल्याला जर माहिती नसेल तर सांगतो की आपल्या जमिनीमध्ये जे पीक चांगलं येतं, ते चांगलं पीक येतं ते त्या जमिनीच्या पोतामुळे नाही, माणूस शेतकरी मेहनत किती करतो त्याच्यामुळे नाही, कोणत्या जातीचं पीक लावलं आहे त्याच्यामुळे नाही, परंतु त्या जमिनीमध्ये सूक्ष्म जंतूंचं प्रमाण किती आहे, ते किती वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये किती विविधता आहे, याच्यावर आपल्या जमिनीमध्ये पीक चांगलं येतं की नाही हे अवलंबून आहे. आता या सूक्ष्म जंतू जे आपल्याला मदत करायला आलेले आहेत त्यांच्यासाठी जमीन आपण एकदा जर नांगरली तर एकदा जमीन नांगरण्यामुळे त्या सूक्ष्म जंतूंसाठी एक मोठा महापूर, एक मोठा वणवा आणि एक मोठा धरणीकंप, ह्या तिन्ही गोष्टींचा जेवढा वाईट परिणाम त्या सूक्ष्म जंतूंवर होईल तेवढा वाईट परिणाम एका नांगरणीमुळे होतो. म्हणजे जे आपल्याला मदत करण्यासाठी येतात त्यांना आपण दगड मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रकारचं हे शेती आहे. SRT पीक पद्धतीमध्ये जमीन न नांगरता भुईमुगाचं चांगलं पीक येईल का, मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं. कांद्याचं तर उत्तमच येतं. कांदा काय, भुईमुग काय, सगळी पिकं
ही किमान दुप्पट येतात. कांद्याच्या बाबत कांद्याला चांगला तेज येतो, जास्त गोडी येते, टिकाऊपणा वाढतो, एकसारखा कांदा येतो. तर असे बरेच वेगवेगळे पिकं आहेत. आणि हे SRT शेत पद्धती ही फक्त अमुकच जमिनीमध्ये येईल का? बिलकुल नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत. 6 ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये 6 प्रकारची माती, 6 प्रकारचं हवामान आणि वेगवेगळ्या प्रकारची पीक पद्धती. सगळीकडे SRT पीक पद्धत अतिशय यशस्वी होताना दिसते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा सगळ्या जमिनीमध्ये गांडूळ आपोआप येतात. लक्षावधी गांडूळ, फार मोठ्या संख्येने गांडूळ आपल्या जमिनीमध्ये येतात आणि त्यामुळे शेतकरी आनंदी होतो आहे, भूमाता आनंदी होती आहे आणि तिथलं वातावरणसुद्धा आनंदी होताना दिसतं आहे. हे बघा, ह्या आजीबाईंच्या चेहऱ्यावर तुम्हाला काय दिसतं आहे? अतिशय आत्मविश्वास दिसतो आहे. हिची मुलं ती जमीन विकून टाकायला निघाली होती. ती आता SRT पीक पद्धत, सोपी पद्धत आल्यामुळे तिला आता दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही आणि तिचं पीक मात्र चांगलं यायला लागलं आहे. तिचा आत्मविश्वास खूप वाढला आहे आणि मग अशा प्रकारे गावच्या गावं आनंदी होताना दिसत आहेत आणि ही अतिशय महत्त्वाची उपलब्धी आहे. हे जरा थोडंसं शास्त्रीय पद्धतीकडे गेलेलो आहोत आम्ही, की शेतकऱ्याचा आनंदाचा एक इंडेक्स किती आनंदी झाला. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे जाऊन इंटरव्ह्यू घेतला, त्याला 20 प्रश्न विचारले आणि त्याला 0 ते 10 असे मार्क दिले. तो अति आनंदी झाला तर त्याला 10, कमी आनंदी झाला तर 5 आणि नाही त्याचा आनंद काही विशेष नव्हता किंवा त्याला थोडंसं वाईट असा अनुभव आला तर त्याला आम्ही 2-3 असे मार्क देत होतो. अशा पद्धतीने आम्ही जेव्हा फार्मर्स हॅपीनेस इंडेक्स काढला तेव्हा 0 ते 10 ह्या स्केलवर तुम्ही जर पाहिलं तर त्याला 8.85 इतके, म्हणजे जवळजवळ 9 मार्क आम्हाला 10 पैकी 9 मार्क शेतकऱ्यांनी दिले आणि अतिशय आनंदी शेतकरी होतो हे लक्षात आलं. तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये फार मोठा हवामान बदलाचा फार मोठा फटका बसायला लागलेला आहे. त्याच्यासाठी जग फार चिंतित आहे आणि त्यासाठी जग एकत्र आलं आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज पॅरिसला ते सगळे एकत्र आले. आपले मोदी साहेबसुद्धा गेलेले होते आणि त्यांनीसुद्धा भारताच्या वतीने त्याच्या पुढे आता सही केलेली आहे, स्वाक्षरी केलेली आहे. तेव्हा आपल्याला हे जेव्हा आपण काम करू, SRT पीक पद्धतीमध्ये कर्बाचं स्थिरीकरण होतं. किती? प्रतिवर्ष प्रति एकर 9 टन कार्बन डायऑक्साईड जमिनीमध्ये स्थिरावतो. ही जी परिस्थिती आहे ही अतिशय चांगली लाभदायी परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती जर का शेतकऱ्यांनी करून दाखवलं तर त्याला बाकीच्या कंपन्या, कोणीतरी दुसरी मोठ्या माणसं, कंपन्या, देश हे आता अर्थसहाय्य देऊ इच्छितात आणि त्याला कार्बन इन्सेंटिव्ह म्हणतात. ही योजना आता आपल्या देशामध्ये ऑलरेडी आलेली आहे, येऊ घातलेली आहे. तेव्हा तुम्ही हे तंत्र स्वीकारून त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवायला पाहिजे. असं जर तुम्ही प्रावीण्य मिळवलं तर तुम्हाला हे बाकीचे सगळे जे लाभ आहेत हे लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे ही जी शेती आहे ही शेती आपल्याला रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग म्हणजे संवर्धित शेती या पद्धतीने करायला पाहिजे. जे मला असं वाटतं हे पांडेजी आपलं शेत आहे का? मला तरी वाटतं हे तुमचं शेत आहे, पण भातानंतर गव्हाचं पीक घेतलेलं आहे. म्हणजे पेंढा न जाळता या पद्धतीने आपल्याला शेती करायला पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही नांगर थांबवा, ट्रॅक्टर थांबवा. नांगरट जर थांबवलीत तर तुमची शेती भूमाता पुन्हा सशक्त होईल आणि तुम्हाला भरभरून देईल. तुमचे कष्ट कमी करेल, कमी पाण्यात काम होईल, कमी खतात काम होईल. रोगराई जी आहे किंवा कीटक जे आहेत ते लांब पळून जातील आणि आपल्या जमिनीमध्ये खूप मोठ्यावर गांडूळ येऊन आपलं उत्पादकता वाढवेल. अशा प्रकारे कमी खर्चामध्ये जास्त चांगलं उत्पन्न मिळायसाठी SRT ही सगुणा राईस तंत्र म्हणजे काय आहे ते यूट्यूबवर जाऊन तुमच्या मित्रांना विचारून अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्या आणि मग असे तुम्ही जे एकदा सुरुवात केली की आमच्याबरोबर जोडले जा आणि जोडले गेलात की तुमच्याबरोबर आम्ही आहोत. तुम्हाला कुठेही एकट्याला सोडणार नाही. छोट्या प्रमाणात थोड्या जमिनीवर तुम्ही ह्या पद्धतीचा स्वीकार करा. इथे खूप छान छान शेतकरी आलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना तुम्ही जरूर भेटा तुमच्या भागामध्ये आणि जे हे यशस्वीपणे करतायत आणि ते तुम्हाला आमच्याशी संपर्कामध्ये राहिलात तर आम्ही तुम्हाला त्या शेतकऱ्यांची गाठपण घालून देऊ. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तेव्हा मंडळी तुम्ही SRT ह्या तंत्राचा विचार करा. तुमचे कष्ट कमी करणं, तुमचं आनंद वाढवणं, तुमचं उत्पादकता वाढवणं आणि तुमचा नफा वाढवणं या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये नक्की होत आहेत.
ह्याचा कुठेतरी मनामध्ये विचार करा, हृदयामध्ये हा विचार आज इथून जाताना घेऊन जा आणि तुम्हाला हे नक्की करायचं आहे, हे पक्कं करा. किंबहुना तुम्ही हे पक्कं केलं की तुम्ही आमच्यापेक्षा सुद्धा जास्त चांगलं करू शकाल, हे इथे बसलेल्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे. धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारू शकता. सर मी SRT टेक्निक केलेली आहे, गाव मोवाडी, प्रॉपर मौदा, नागपूर जिल्हा. आणि माझ्याकडे सक्सेस पण झाली आहे, माझ्याकडे फोटोज आहेत. आणि माझ्याकडे 3रा वर्ष चालू आहे की तिथं मी ट्रॅक्टर टाकलेलं नाही आहे त्या शेतामध्ये. फारच छान, फार छान. आणखीनही काही शेतकरी आहेत, ते पण सांगू शकतील त्यांचे अनुभव तिथल्या तिथूनच. इकडे इकडे हे बघा, त्यांच्याकडे जर नेऊन द्या तिकडे. मी तुम्हाला SRT कशी करायची त्याची प्रोसेस दाखवतो. एक हॅलो. SRTमध्ये आपण विदर्भामध्ये पहा 4-4.5 जिल्ह्यामध्ये तांदूळानंतर गहू आणि चण्याची लागवड करतो. तर जेव्हा तांदळाची लागवड करतो आणि हार्वेस्टिंग जेव्हा करतो त्यानंतर पुन्हा आपल्याला नांगरणी आणि वखरणी करावी लागते. तर ती न करता जेव्हा आपण SRT वाफे तयार केलेले असतात तेव्हा जे धानाचे चूड कापल्यानंतर 8 दिवसानंतर लगेचच पुन्हा त्याच्यावर गव्हाची टोकणी करता येते आणि तेव्हा नांगरणी किंवा बाकी कोणता खर्च करायची गरज नसतं. हा प्रयोग मी 1.5 वर्ष आधी केला होता आणि मला जवळपास गव्हाचं पीक हे एकरी 13.9 क्विंटल पर एकर आलं होतं. अंकुरचा केदार व्हेरायटी वापरली होती आणि त्या पद्धतीने आता 6 वर्ष झाले, म्हणजे 2016पासून आतापर्यंत ट्रॅक्टर आलेला नाही माझ्या शेतामध्ये. नमस्कार, मी मयूर लोथे, गोंदिया डिस्ट्रिक्ट, अर्जुनी मोरगाव तहसील केसोरी. मी भाताचा शेतकरी आहे आणि जवळपास आता 2 वर्षे झाली आहेत. आता माझ्या शेतामध्ये 3रा पीक उभा आहे, उन्हाळी भाताचं. आमच्याकडे पावसाळी भात पण आणि उन्हाळी भात दोन्ही पण भात होतात आणि ते मी जवळपास 2 वर्षे झाले SRT पद्धतीने करतो आहे. आणि जी पीक रचना आहे ते पीक रचनेमध्ये खूप पारंपरिक आणि SRT खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. मागच्या वर्षी उन्हाळीला मी जवळपास एका एकरातून 35 क्विंटल उत्पन्न काढलेलं होतं भाताचं आणि ते माझ्या गावचं रेकॉर्ड होतं. माझ्या गावचं किंबहुना माझ्या तालुक्यातलं ते रेकॉर्ड होतं 35 क्विंटलचं. ही SRTची कमाल होती. आणि जी जमिनीची कणरचना आहे ना ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. ही SRTची कमाल आहे. धन्यवाद सर. मला SRTमध्ये कापसाचं पीक कसं घ्यायचं याच्याबद्दल माहिती पाहिजे होती. ओके, आपण एक छोटीशी फिल्म बघतोय SRTची, 5 मिनिटाची फिल्म आहे. त्याच्यामध्ये SRT तंत्र कसं करतो हे थोडक्यात दाखवलेलं आहे. पण हे सगळं तंत्र आहे ना, हे सगळं आत्ता सांगणं फार कठीण आहे, आपल्याला वेळाचं लिमिट आहे. परंतु ते फार सोपं आहे. तुम्ही नुसतं यूट्यूबवर किंवा इंटरनेटवर SRT एवढं जर विचारलं तर तुम्हाला खूप माहिती उपलब्ध आहे आणि आम्ही सगळे आहोतच तुमच्याबरोबर. सर नमस्कार. मी एकच मिनिट. आपण ही फिल्म बघू. याच्यामध्ये कदाचित. नमस्ते, आय एम चंद्रशेखर भडसावळे. आय एम स्पीकिंग फ्रॉम सगुणाबाग, नेरळ. इंग्लिशमध्ये जरी असलं तरी सुद्धा ते समजेल तुम्हाला सगळं दिसेल. फार्मिंग सिस्टम. If you have heard of Stephen Hawking, recently he has said world is coming to a catastrophic end because of food shortage and global warming. World population is growing. Population's demands, their wants are also growing. But at the same time, farmers are giving up. Farmers are not interested. We have to be worried about global warming and food shortage at the same time. Is there a solution for that? Rice farmer is always standing in the water, and where the soil needs to be plowed, the puddling has to be done, and transplanting of rice seedlings have to be done. Rice farmers are usually very small, and they are also poor farmers. So puddling and standing in the water has got one more aspect, and that is generation of methane gas, greenhouse gas. And you probably know methane is 22 times more harmful than CO2. Global warming is directly related to the rice cultivation. And how many people in the world eat rice? 50% people in the world eat rice. And many scientists in the world are saying rice is a threat to the world. Our team SRT, has come up with a new technique. Our technique SRT means Saguna rice technique, where no plowing,
no puddling, and no transplanting is required, but at the same time, the yield of the crop is at least doubled and sometimes it is tripled. The cost of production has reduced by 50%. If irrigation is available, a farmer can take 2 more crops in the same field, increasing the land utility by 300%. Above all these advantages, one of the most important advantage is that soil organic carbon goes up. It goes up by 0.5% per year, because in this system we leave the roots of the previous crop in the soil, and those roots add organic carbon to the soil. This is a zero-till conservation agriculture, climate smart agriculture technique. Whole world was looking for such something like this, but God gave this technique to us. We handed this technique first time to the farmers in 2013 when we had 30 farmers in 2 districts of Maharashtra. By last year, which is 2015 Kharif, 2,000 farmers were adopting this technique in 10 districts of Maharashtra. And this year, it is expected to cross the number of 3,000 in all 13 districts of Maharashtra and 6 nearby states to Maharashtra. This simple technique involves making of permanent raised beds and use of one very simple tool which is called SRT frame to dibble the seeds onto the beds. The technique involves rotation of different crops. A thoughtful distribution of all the produce is designed in this system, where the grain and the fruit is for human being, the straw and the leaves are for animals, and the roots are for the land. SRT farmers have demonstrated presence of earthworms for the first time in the world while the paddy is cultivated in the Kharif season. Presence of earthworms also is an indication of this system is an aerobic method of paddy cultivation. And if it is aerobic method of paddy cultivation, naturally there is no methane generation from this type of paddy cultivation. At the same time, we have observed that all the nature has returned to Saguna Bagh. The birds have come back. You can see a lot of reptiles and so many other animals which are favorable. And not only this, even the butterflies. This is creating hope for rice production without the byproduct of global warming. I confirm at this point that soil carbon management is key issue for food security and global warming. We also feel it may be possible to revert effect in the desert by carbon management of soil. मंडळी असं आहे की ही छोटी फिल्म होती म्हणून मी ती दाखवली, ती इंग्लिशमध्ये आहे, पण मराठीमध्ये 15 मिनिटाची खूप डिटेल त्याची माहिती सांगणारी फिल्म उपलब्ध आहे नेटवर्कवर, यूट्यूब चॅनलवर. तसंच छोटे छोटे व्हिडिओ 1.5 मिनटाच्या 2 मिनटाच्या वाफे कसे करावे, साचा कसा करावा, टोकणणी कशी करावी, विडीसाईड का मारायचं, कसं मारायचं, कोणचं मारायचं, अशी सगळी. आणि शिवाय SRTची पुस्तिका, छोटीशी पुस्तिका आहे 35 पानांची, ज्याच्यामध्ये सगळी छान छान चॅप्टर्स आहेत. आणि तीसुद्धा ह्याच्यावर आपल्याला चॅनलवर किंवा आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. किंवा तुम्ही जर कोणी मागितलं, आमच्याशी संपर्कामध्ये येऊन मागितलं, तर आम्ही तुम्हाला हे नक्की देऊ. SRTच्या वेबसाईटवर SRTच्या ऑफिसचे फोटो आहेत, SRTच्या शेतकऱ्यांचे नंबर्स आहेत, त्यांचे फोटो आहेत, भरपूर माहिती उपलब्ध आहे. तुम्ही फक्त विचार करा आणि थोडेसे हातपाय मारायला लागा की तुम्ही नदी पार करून गेलात समजा. फक्त एवढंच आहे की मागे वळून आम्हाला नक्की सांगा की तुम्ही आता आनंदी झाला आहे, पण ते सुद्धा आम्हाला विसरू नका. तुम्ही नक्की आनंदी व्हायची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. आणि हे सगळं वेगवेगळ्या पिकांसाठी छोट्या छोट्या स्टेप्समध्ये कसं करायचं ह्याची सगळी खूप माहिती तुम्हाला तिथे दिलेली आहे. काय बरं मला सांगायचं होतं काय ते याच्यामध्ये एक काय प्रश्न होता तिथे बरं मागे?
हां, कापूस कापूस ओके. कापसाची लागवड कशी करायची हे सांगायला मी सुटेबल माणूस नाही आहे, कारण कापूसाचं झाड आम्ही कधीतरी पाहिलेलं आहे. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशल नंबर देतो. पोखराचे जे अधिकारी आहेत ते पोखराचे लोक किंवा पोखराचे शेतकरी अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला सांगतील. कापसामध्ये असं आहे, ह्याचे SRTचं जे आहे, जमीन एकदाच नांगरायची, एकदाच त्याची ढेकळं बेकळं फोडून घ्यायची आणि त्याचं मापं ठरलेली आहेत. म्हणजे 136 सेंटीमीटरवर रेघा आखून घ्यायच्या, त्याच्यामध्ये नांगरी किंवा रिजर घालायचा, त्यातली माती काढून घेतली, मग ते जरा खोल केलं की वरती दोन सऱ्यांच्यामध्ये दोन पाटाच्या मध्ये बेड तयार होतो, गादी वाफा तयार होतो. गादी वाफ्याचा जो वरचा टॉप आहे त्याची रुंदी ही बरोबर 100 सेंटीमीटर असते, आणखीन 100 सेंटीमीटर असते. आणि अशा 100 सेंटीमीटरवर धानाची जर लागवड केली तर 5 ओळी होतात. इथे गोंडवाना युनिव्हर्सिटीचं जे हे आहे तिथे त्यांनी बांबूपासून केलेला एक हा आहे बांबूपासून केलेला साचा आहे. तो तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला तिथे चांगली कल्पना येऊ शकते. आणि तसंच तर धानाच्या 5 ओळी लावू शकतो आपण, भुईमुगाच्या 5 ओळी लावू शकतो, उडीद किंवा मटकी किंवा अशी जर असेल पिकं छोटी तर त्याच्या 5 ओळी लावू शकतो. पण मका लावायचा असेल तर 3च ओळी लावायच्या. म्हणजे 1 लावायची, 2 सोडायची, 3 लावायची, 4 सोडायची आणि 5वी लावायची. सोयाबीनच्या पण 5च लावायच्या. पण समजा तूर असेल किंवा कापूस असेल तर मग 1च ओळ लावायची. म्हणजे प्रति 2 फुटावर 1 रोप आणि बी आणि संपूर्ण 4 फुटामध्ये 4.5 फुटामध्ये 1च ओळ. अशा पद्धतीने कापसाची लागवड करता येते आणि कापूससुद्धा अतिशय यशस्वी होतो. ह्याच्यामध्ये बेसिक साधं तंत्र काय आहे तर वरती दाणा, फळ किंवा कापूस हे माणसासाठी, मधला भाग जो आहे म्हणजे काडं आहे, पेंडा आहे, हे जे आहे हे प्राण्यांसाठी आणि मूळ जे आहे ते भूमातेसाठी. जमीन नांगरायची नाही आणि नांगर जर बंद करायचा असेल तर तणनाशकांच्या साहाय्याने आपण तणांचा बंदोबस्त करायचा किंवा तणांचं नियोजन करायचं. जमिनीमध्ये जे मूळ आहे पहिल्या पिकाचं ते तिथेच ठेवायचं. कापसाचं उत्पन्न अतिशय वाढलेलं आहे, अतिशय आनंदी झालेले आहेत. आणि आता मला असं वाटतं आहे की पोखरा योजनेमध्ये SRT ज्याच्यामध्ये भात हे नाव मध्ये आहे, सगुणा राईस टेक्निक म्हणून आहे, राईस, पण ते आता कापसामध्ये आणि सोयाबीनमध्ये इतकं जास्त वाढणार आहे की धानवाले आपण शेतकरी फार मागे पडून जाऊ असं दिसायला लागलेलं आहे. तर कापसामध्ये किंवा वेली पिकं म्हणजे कलिंगड आहे, टरबूज आहे किंवा घोसाळी आहे, शिराळी आहे, दुधी आहे, या सगळ्या पिकांसाठी किंवा पालेभाज्यांसाठी SRT हे पीक पद्धत फार चांगली आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे, खूप माहिती उपलब्ध आहे. ती तिथून बघून तुम्ही घेऊ शकता, आम्हाला विचारू शकता. काही प्रश्न असेल तर अजून विचारा. हो 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 फार उत्तम प्रश्न विचारला. प्रश्न असा होता त्यांचा की तुरीचं आणि कापसाचं बूड हे खूप जाड होतं, मोठं होतं आणि त्याचा खुंट तयार होतो. ते जर जमिनीत राहिलं तर ते तसंच राहिलं तर काय. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेवढं बूड आणि जेवढी मुळं चिवट आणि जास्त जाड आणि जेवढी ती जास्त काळ जमिनीत टिकतील तेवढं तुमच्या भूमातेसाठी तुम्ही प्रचंड चांगलं काम करताय. तेवढं भूमाता जर आनंदी झाली तर भूमाता तुम्हाला जे देईल ते आनंदी असेल की नाही, तुम्हाला आनंदी करणार असेल की नाही, 101%. आता एक लक्षात ठेवा की जे बूड आहे ते एवढंच काय, एवढं जाड जरी असलं तरी आपल्याला तणनाशकांच्या सहाय्याने ते मारता येतं. त्याच्यासाठी पद्धती आहे. म्हणजे भाताचं बूड जितकं चटकन मरेल तेवढं तूर आणि कापसाचं मरणार नाही. परंतु ती जी सगळी योजना आहे ती योजना हे म्हणजेच ते तंत्र आहे, ते प्रोटोकॉल आहे. म्हणजे असं आहे की तुमच्या माहितीसाठी ह्या कापूस आणि तुरीचं उदाहरण देऊन सांगतो की त्याच्यासाठी ग्लायफोसेट नावाचं एक तणनाशक आहे आणि ग्लायफोसेटविषयी खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या
वार्ता आणि त्याचे ते विष आहे, ते जमिनीतलं गांडूळ मारेल, ते सगळं झूट आहे, खोटं आहे. ग्लायफोसेट मी आमच्या शेतामध्ये 1998 पासून वापरतो आहे आणि असे 30 वर्ष शून्य मशागत तंत्र आणि ग्लायफोसेट वापरणारे शेतकरी ग्लोबल फार्मर नेटवर्क याच्या माध्यमातून मी त्यांना भेटलेलो आहे. मेक्सिकोमध्ये 2 वर्षापूर्वी मीटिंग झाली. त्यांच्या मी रोजच्या रोज संपर्कामध्ये आहे आणि ते अतिशय आनंदी आहेत. त्यांची जमीन अतिशय आनंदी आहे. ग्लायफोसेट हे तणनाशक फक्त पानांमधूनच त्या वनस्पतीमध्ये जातं, ते मुळापाशी जातं आणि मुळापासून त्या वनस्पतीला मारत येतं. तूर आणि कापूस तर नक्की मारतं, पण इव्हन कापूसाला आपलं ऊसाला सुद्धा ग्लायफोसेट हे मारू शकतं. आणि ऊसापासून तयार झालेलं जे सेंद्रिय कर्ब आहे किंवा तुरीपासून किंवा कापसापासून ते अतिशय चांगल्या दर्जाचं आहे, जास्त काळ टिकणार आहे आणि तुम्ही अशा प्रकारे तुमची भूमाता ही फार चटकन चांगली सशक्त बनवू शकाल. तेव्हा बिलकुल चिंता करू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या दिवशी आपण मोटरसायकल नवीन घेतली त्या दिवशी म्हणलं की जाऊन कुठे बुलढाण्याला जाऊन औषध घेऊन ये, तर आपण नाही आणू शकणार, कुठेतरी पडणार, ॲक्सिडेंट होणार. पण म्हणून काय आपण ती मोटरसायकल टाकून देत नाही, परत शिकतो, परत वापरतो, काहीतरी दुरुस्त करतो. तसंच तुम्ही करा. SRT पीक पद्धती ही शेतकऱ्यासाठी वरदान आहे, निश्चितपणे वरदान आहे, असं हजारो शेतकरी सांगतात. आणि आता आजूबाजूच्या शेजारच्या राज्यांमधून सुद्धा SRT पीक पद्धती वेगवेगळ्या पिकांसाठी स्वीकारलेली आहे. तेव्हा तुम्ही हे स्वीकारा, छोट्या प्रमाणात स्वीकारा, प्रयोग करायला सुरुवात करा आणि तुम्ही तुमचे स्वतःचे बदल पहा जे आता ह्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं. आणि सगळे शेतकरी म्हणत आहेत की आम्ही आनंदी झालो, आमची भूमाता आनंदी झाली, आमची भूमाता मऊ झाली, तिला सुगंध यायला लागला आणि पीक उत्तम यायला लागलं. तेव्हा तुम्ही प्रयोग करायला सुरुवात करा आणि नक्की करा. धन्यवाद सर, कारण की वेळ भरपूर झालेला आहे. तर तुमच्या काही शंका असतील तर सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते शंका निरसन करावे. तर आजचा हा जो विषय होता सुगुण धान तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान, याबद्दल श्री चंद्रशेखर भडसावळे साहेबांनी खूप उत्कृष्टपणे असं मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये कर्बाचे जे महत्त्व, कार्बनचे जे महत्त्व आहे आपल्या जमिनीसाठी, शेत जमिनीसाठी, ते त्यांनी इथे अधोरेखित केलेलं आहे. सोबत झिरो टिलेज ही जी संकल्पना आहे ती वैज्ञानिकच आहे. तर त्याचंसुद्धा जे महत्त्व आणि त्याचे प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वापरून त्यांनी जे यशोगाथा सांगितलेली आहे ते सुद्धा आपल्या बाकी जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा उपयोगी पडेल अशी मी आशा करतो. तर आयोजकांतर्फे मी चंद्रशेखर भडसाळे साहेबांचं मी इथे आभार मानतो की त्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे ते नक्कीच शेतकऱ्यांसाठी उपयोगी होईल. आणि इथेच हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. मी पण तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.